हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या मंगळवार 12 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, जेव्हापासून रमाकांत घरात आलाय ना तेव्हापासून ही मालिका पाहण्याची मजा खूप वाढली आहे. एकीकडे ईश्वरी रमाकांतला घरात घेऊन आली आहे. अर्णव, अंजली आणि रमाकांत यांच्यामध्ये जो राग आहे तो राग कमी करण्यासाठी प्रयत्न करते आणि अंजली आणि अर्णव काही केल्या रमाकांतला बाप म्हणून स्वीकारायला तयार नाहीये. त्याने आमच्याबरोबर काय काय केलंय याचीच ते पुन्हा पुन्हा बाराखडी वाचत असतात. पण आता ईश्वरी असं काहीतरी करणारे ज्यामुळे अर्णव हा चक्क रमाकांतला आपला बाप म्हणून स्वीकारू शकतो. रमाकांतला डॅड, बाबा अशी हाक मारू शकतो. मग हे कसं शक्य आहे आणि आजच्या एपिसोडमध्ये नेमकं घडलं तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मामा हा मामीला सांगतो, मला सगळं कळलंय. मामी विचारते काय, तर मामा म्हणतो हेच की रमाकांत भाऊजी आणि सुप्रिया वहिनी यांच्याबद्दल जे काही घडलं ते एखाद्या तिसऱ्या व्यक्तीने घडून आणलंय. मामी खूप घाबरते आणि विचारते कुणी, तर मामा चक्क तिच्याकडे बोट दाखवतो आणि मामाच्या चेहऱ्यावर खूप रागाचे हावभाव असतात. त्यामुळे मामी घाबरते, थरथर कापू लागते आणि तेवढ्यात मामा म्हणतो अगं तेच तर शोधून काढायचंय. तेव्हा कुठे मामीचा जीव भांड्यात पडतो की मामाला काहीच माहीत नाहीये आणि मामा म्हणतो माझा पूर्ण विश्वास आहे ईश्वरीवर की ईश्वरीने जसं रमाकांत भाऊजींना शोधून घरी आणलं तसंच ती त्या तिसऱ्या व्यक्तीला सुद्धा शोधून काढेल ज्याने हे सगळं कटकारस्थान केलं होतं. मामी खूप घाबरते, तिला सुद्धा भीती वाटते ईश्वरीने हे शोधलं म्हणजे मी गेले 12च्या भावात. मामा विचारतो तुला काय वाटतं, ईश्वरी त्या व्यक्तीला शोधू शकेल ना? पण मामी काहीच उत्तर देत नाही. मामा तिच्याकडे संशयाने पाहत असतो आणि इकडे अर्णव खूप चिडलेला असतो. ईश्वरी ही अर्णवला म्हणते सर, मला माहिती आहे तुमच्या मनात तुमच्या बाबांबद्दल खूप सारे गैरसमज आहे, खूप मोठा राग आहे. ते निघून गेल्यानंतर तुम्हाला लहानपणी जो काही त्रास झाला त्यामुळे हा तुमचा राग आहे. अर्णव चिडून म्हणतो आणि हा राग कधीच कमी होणार नाहीये, तू तो कमी करण्याचा प्रयत्नसुद्धा करू नको. तर ईश्वरी म्हणते सर, मी त्यांना या घरात का आणलंय हे तरी ऐकून घ्या. अर्णव विचारतो का आणलंय आणि मग ईश्वरी झालेला सगळा प्रकार अर्णवला सांगते की जेव्हा ईश्वरीला मार्केटमध्ये अर्णवचे वडील रमाकांत दिसले होते तेव्हा ईश्वरी रमाकांतला त्यांचा हा फोटो दाखवते आणि विचारते हे तुम्हीच आहात ना? तर रमाकांत सांगतो नाही, मी या माणसाला ओळखत नाही, या माणसाचा आणि माझा काहीच संबंध नाहीये असं म्हणून रमाकांत जाऊ लागतो. तर ईश्वरी त्याला पुन्हा एकदा थांबवते आणि म्हणते नाही बाबा, तुम्ही खोटं बोलताय, तुमच्या डोळ्यात मी पाहिलंय, तुमच्या डोळ्यात मला तुमच्या मुलांविषयीची काळजी जाणवतीये. पण रमाकांत चिडून म्हणतो नाही, माझा काहीच संबंध नाही या कुटुंबाशी आणि या व्यक्तीशी. रमाकांत जाऊ लागतो. तर ईश्वरी त्याला म्हणते बाबा, तुम्ही आजोबा झाले आहात, अंजलीताईंने मुलीला जन्म दिलाय, तुमची नात तुमच्या आशीर्वादाची वाट पाहतीये, तिच्या आजोबांची वाट पाहतीये. हे ऐकून रमाकांतला जबर धक्काच बसतो. ईश्वरी म्हणते अंजलीताई आता एका मुलीच्या आई झाल्या आहेत, तुमचा मुलगा चिंटू खूप मोठा बिझनेसमॅन झालाय, त्याने एक मोठा बिझनेस उभारलाय. हे ऐकून रमाकांतच्या डोळ्यात पाणी येतं. ईश्वरी रमाकांत समोर येते आणि सांगते तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या मुलाने सात्विका फॅशन नावाची मोठी कंपनी सुरू केली आहे आपल्या आईच्या नावाने आणि फक्त मुंबईच नाही तर संपूर्ण देशभरातील टॉप व्यावसायिकांपैकी त्यांचं नाव घेतलं जातं. टॉपचे बिझनेसमॅन आहेत ते. कमीत कमी आपल्या नातीला भेटण्यासाठी, तिला आशीर्वाद देण्यासाठी, स्वतःच्या मुलाचं वैभव पाहण्यासाठी तरी घरी या. हे ऐकून रमाकांत खूप दुःखी होतो आणि विचारतो कशाला मला या सगळ्यांची आठवण करून देतीयेस, कोण आहेस तू? तर ईश्वरी सांगते बाबा, मी तुमची सून आहे, ईश्वरी अर्णव राजे शिर्के. हे ऐकून रमाकांतला आश्चर्य वाटतं. ईश्वरी रमाकांतला म्हणते पाया पडते बाबा आणि ती रमाकांतचा आशीर्वाद घेते. तर रमाकांत म्हणतो नको बेटा, माझी एवढी लायकी नाही आहे तुला आशीर्वाद देण्याची, कारण मी खूप वाईट माणूस आहे. असा माणूस ज्याने स्वतःचा सोन्याचा संसार स्वतःच्या हातानेच मोडला, स्वतःच्या बायको पोरांना वाऱ्यावर सोडून निघून गेला आणि पुन्हा कधीच त्यांच्याकडे मागे वळून पाहिलं नाही. असा नालायक माणूस आहे मी, माझी पात्रता नाही आहे तुला आशीर्वाद देण्याची. ईश्वरी म्हणते बाबा, तुम्ही स्वतःला दोष देऊ नका, इंदोरच्या हॉटेलमध्ये जे काही घडलं त्यात तुमची चूक नव्हती हे मला चांगलंच ठाऊक आहे.
रमाकांत चिडून म्हणतो, तुला काय माहीत त्यात माझी चूक होती की नव्हती? तुला हे सगळं कसं माहीत असेल? तर ईश्वरी सांगते, कारण मी त्या सुप्रियाची मुलगी आहे ज्या बाईला तुमच्या रूममध्ये खोटं सांगून की आज जॉब इंटरव्ह्यू आहे म्हणून पाठवलं गेलं होतं. जशी माझी आई फसवली गेली तसेच तुम्हीसुद्धा फसवले गेलात हे मला माहिती आहे. हे ऐकून रमाकांतच्या पायाखालची जमीनच सरकते की ईश्वरी ही सुप्रियाची मुलगी आहे. आणि मग ईश्वरी ही रमाकांतला विचारते, बाबा मला माझ्या आईची बाजू माहिती आहे, तशीच तुमचीसुद्धा काही ना काहीतरी बाजू असेल ना? हे सगळं कुणी घडवून आणलं? हे कटकारस्थान कुणी केलं हे तुम्हाला माहीत असेल ना? तुम्हाला काही आठवत असेल तर प्लीज सांगा. त्या घटनेमुळे फक्त तुमचं आणि माझ्या आईचंच आयुष्य उद्ध्वस्त झालं नाही, तर माझ्या आणि अर्णव सरांच्या नात्यामध्ये सुद्धा खूप प्रॉब्लेम्स आले आहेत. जर तुम्हाला काही माहीत असेल तर त्याचा आम्हाला खूप फायदा होईल. सगळ्या विस्कटलेल्या नात्यांची घडी पुन्हा एकदा बसेल. बाबा प्लीज सांगा ना, तुम्हाला काही आठवत असेल तर सांगा ना. आणि हे सगळं ऐकून रमाकांतला खूप त्रास होतो, त्याला चक्कर येऊ लागते. ईश्वरी त्याला बाजूच्या बाकड्यावर बसवते आणि रमाकांत सांगतो, नाही ग पोरी, मला काहीच आठवत नाही आहे आणि मला काही आठवायचं सुद्धा नाही आहे. ते आठवल्यावर मला खूप त्रास होतो. आता मी ते सगळं विसरलो आहे. आणि ईश्वरी ही अर्णवला सांगते, अर्णव सर, बाबांना वेगळं असं काहीच माहीत नाही आहे. ती त्यांना फसवणारी व्यक्ती कोण होती हे सुद्धा बाबांना आठवत नाही आहे किंवा माहीत नाही आहे. पण मी ठरवलं आहे की जोपर्यंत तुमच्या बाबांचं आणि माझ्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी ती व्यक्ती सापडत नाही, जोपर्यंत तुमच्या बाबांचे आणि तुमच्यातील गैरसमज दूर होत नाही, जोपर्यंत तुमचं नातं सुधारत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही आहे, शांत बसणार नाही आहे. अर्णव काहीच बोलत नाही, पण ईश्वरीने मात्र मनाशी ठाम निर्धार केलेला असतो की आता ती सत्य शोधून काढणार, खऱ्या गुन्हेगाराला शोधून काढणारच. आणि इकडे नम्रताची वाट पाहत सुप्रिया घराबाहेर असते. खूप अस्वस्थ असते की अजून ही मुलगी का आलेली नाही आहे. तेवढ्यात नम्रता घरी येते. सुप्रिया विचारते, काय ग नमू, किती उशीर झाला आणि हे काय तू एकटीच आलीस, आकाश का नाही आले? तर नम्रता सांगते, आई आकाश येणार होते पण मीच त्यांना म्हणाले तुम्हाला खूप उशीर झाला आहे, तुम्ही मला सोडणार मग स्वतः घरी जाणार तर तुमची आई चिडेल, म्हणून ते गेले आणि रिक्षाला मोठी लाईन होती, ट्रॅफिक होतं, म्हणून मला सुद्धा उशीर झाला. तर सुप्रिया सांगते, अगं बाई, यानंतर असं पुन्हा करायचं नाही. एकतर वर्तमानपत्रात कशा कशा बातम्या येत आहे त्यामुळे जीव घाबरतो आणि तू अशी रात्री अपरात्री एकटी येतेस, यानंतर त्यांना घेऊन यायचं. नम्रता म्हणते, ठीक आहे आई, यानंतर मी आकाशला घेऊनच येईल. तेवढ्यात शुब्बू घरी येतो आणि सगळे त्याला विचारतात, कुठे गेला होतास? तर शुब्बू सांगतो, अगं एका शूटिंगला गेलो होतो आणि माझं काम एवढं आवडलं ना की त्या ॲक्टरने त्याचा नवीन टी शर्ट मला गिफ्ट दिला. तर नम्रता विचारते, तू तर म्हणाला होतास की आज तुझी शूटिंग नाही आहे, मग कुठे गेला होतास? खरं खरं सांग. शुब्बू चांगलाच घाबरतो, त्याच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं आणि तो म्हणतो, हो 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 सांगतो, मी आधी चेंज करून येतो, फ्रेश होऊन येतो. असं म्हणून शुब्बू आतमध्ये निघून जातो. तर सुप्रिया ही नम्रताला समजावून सांगते, अगं असेल त्याचं काही पर्सनल काम, असं स्पष्ट तोंडावर नाही विचारायचं. तर नम्रता हसू लागते आणि म्हणते, त्यात काय एवढं? आणि तेवढ्यात शुब्बू या दोघांना लपून पाहत असतो आणि विचार करतो, नमे, आज तुझा तो आकाश वाचला, नाहीतर आजच मी त्याचा खेळ संपवणार होतो. अचानक केलेला हल्ला फेल झाला, आता मी प्लॅनिंग करून हल्ला करणार आणि यावेळेस तो काही वाचणार नाही. आणि एकदा का तो ढगात गेला मग तू फक्त माझी, असा विचार करून सायको शुब्बू खूप खुश होतो, आपला पुढचा प्लॅन बनवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी रमाकांत त्याच्या बेडरूममध्ये असतो आणि टेबलवर विठ्ठल रखुमाईची मूर्ती ठेवतो. या देवाला नमस्कार करतो आणि तेवढ्यात ईश्वरी तेथे येते. गुड मॉर्निंग म्हणते आणि विचारते, बाबा रात्री झोप लागली का? तर रमाकांत सांगतो, हो छान झोप लागली. ईश्वरी म्हणते, चला बाबा आपण नाश्ता करायला जाऊया. तर रमाकांत म्हणतो, हो तू जा पुढे, मी येतो आत्ताच. ईश्वरी जाऊ लागते. तर रमाकांत म्हणतो, ईश्वरी बेटा. ईश्वरी मागे येऊन पाहते आणि बोला ना बाबा असं म्हणते. पण रमाकांत तिला काही सांगत नाही आणि म्हणतो, नाही 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 काही नाही, जा तू. रमाकांत खाली बसतो. ईश्वरीला समजतं रमाकांतला काहीतरी बोलायचं आहे. ईश्वरी त्याच्या शेजारी बसते आणि विचारते, बोला ना बाबा, काही विचारायचं होतं का? मला माहिती आहे तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे. तर रमाकांत म्हणतो, तुला खरं सांगू ना, मला या घरात राहण्याची इच्छा नाही आहे. कारण जेव्हापासून मी या घरात आलो आहे ना, मला फक्त सात्विकाची आठवण येते आणि घरातील सगळ्यांच्या डोळ्यात मी किती मोठा अपराधी आहे हे मला जाणवतं आहे. खरं सांगायचं तर मी अपराधी आहेच. जेव्हा मी ट्रॅप झालो तेव्हा मी जगाला सामोरं जाण्याऐवजी
मी निर्दोष आहे हे सिद्ध करण्याऐवजी पळून गेलो, माझ्या बायका पोरांना वाऱ्यावर सोडून त्यांचा विचारसुद्धा केला नाही, आणि हे पाप माझ्या हातून घडलंयच ना. ईश्वरी म्हणते, बाबा मला मान्य आहे, तुमचा दोष आहे, तुमची चूक घडली आहे, पण आता ते सगळं विसरून जायला हवं, कारण तुमच्यावर सुद्धा अन्याय झालाच होता ना. तर रमाकांत म्हणतो, पण मी माझ्या मुलांवर जेवढा मोठा अन्याय केला आहे ना, त्यासाठी मला ते कधीच माफ करणार नाही. मला त्यांच्या डोळ्यात दिसतंय ना, त्यांना मी या घरात नको आहे, त्यांना मी त्यांच्या नजरेसमोर नको आहे, आणि उगाचच मी त्यांच्यावरचं ओझं बनलो आहे, आणि माझ्यामुळे या घरात वाद होतील, भांडणं होतील, हे मला बिलकुल आवडणार नाही. ईश्वरी रमाकांतला समजवण्याचा प्रयत्न करते, बाबा मी तुमची सून तुम्हाला वचन देते की एक दिवस लवकरच तुमची दोन्ही मुलं तुमच्या कुशीत येतील, तुम्हाला बाबा म्हणतील, तुमच्यावर तेवढंच प्रेम करतील जेवढं लहानपणी करायचे. रमाकांत हसून म्हणतो, बेटा अशी स्वप्न दाखवू नकोस, जी स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. तर ईश्वरी म्हणते, बाबा का नाही होणार स्वप्न पूर्ण? मी तुम्हाला वचन देते, तुमचं हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. कारण मुलं कितीही मोठी झाली ना, तरी त्यांना त्यांच्या आईबाबांचा आशीर्वाद डोक्यावर हवाच असतो. तुमची मुलंसुद्धा वेगळी नाही आहे, आणि त्यांना तर लहानपणापासून तुमचं प्रेम नाही मिळालं आहे. ते तुमच्या प्रेमासाठी आसुसलेले आहेत, आणि तुम्ही त्यांना हे सगळं प्रेम नक्की द्याल असा माझा विश्वास आहे. पण रमाकांतला मात्र हे पटत नाही. रमाकांत म्हणतो, ते होईल असं मला वाटत नाही, कारण खरा गुन्हेगार सापडणं खूप अवघड आहे, आणि जरी खरा गुन्हेगार सापडला तरीसुद्धा हे सगळं मी का केलं, मी का पळून गेलो, याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे, आणि ते मला कधीच समजून घेणार नाही. ईश्वरी म्हणते, बाबा आता आपण हा विचार करायला नको, आपण सगळं गणूबाप्पावर सोडून देऊया, गणूबाप्पा सगळं ठीक करेल. आता तुम्ही माझ्यावर या, आपण देवी आईचं दर्शन घेऊ आणि मग नाश्त्याला जाऊ. आणि हे दोघेही घरातील मंदिरामध्ये निघून जातात. ईश्वरी खरंच रमाकांतबरोबर जे काही करते ना, ते खूप भारी आहे. ईश्वरीसारखी सून ही नशिबानेच मिळते. तर इकडे आकाश नम्रताला फोन करून सांगतो की काल त्याच्यावर पुन्हा एकदा हल्ला झाला. हे ऐकून नम्रताला जबर धक्काच बसतो. नम्रता विचारते, सर हे केव्हा झालं? आकाश तिला सांगतो, जेव्हा मी तुला स्टँडवर सोडलं आणि तेवढ्यात एक माणूस मागून आला आणि त्याने माझ्यावर हल्ला केला, माझ्या डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न केला. शुभू हे सगळं ऐकत असतो. नम्रता म्हणते, सर मला खूप भीती वाटते, हे काय तुमच्या मागे लागलं आहे? कोण आहे तो व्यक्ती जो तुमच्यावर पुन्हा पुन्हा असे हल्ले करतोय? आपण पोलीस कंप्लेंट करायला हवी. तर आकाश म्हणतो, नाही नम्रता, पोलीस कंप्लेंट नाही करू शकत. तुला मी सांगितलं ना, आईची अशी इच्छा आहे की माझ्या करिअरच्या सुरुवातीला मी अशा कोणत्याही पोलीस केसमध्ये गुंतू नये, आणि मलासुद्धा स्वतःला अशा गोष्टीत नाही गुंतवायचं आहे. मला फक्त करिअरवर आणि आपल्या आयुष्यावर फोकस करायचा आहे. आणि तू सुद्धा काळजी करू नकोस, तुला हे माहीत असायला हवं म्हणून मी तुला सांगितलं. मी स्वतःची काळजी घेईल. असं म्हणून आकाश फोन कट करतो. तेवढ्यात सुप्रिया नम्रताला हाक मारते, त्यामुळे शुभू लपून बसतो. नम्रताजवळ सुप्रिया येते आणि विचारते, काय झालं गं, चेहरा असा का पडला आहे? तर नम्रता सांगते, काल आकाशवर पुन्हा एकदा हल्ला झाला. हे ऐकून सुप्रियाला जबर धक्काच बसतो. सुप्रिया विचारते, पुन्हा एकदा हल्ला झाला? ते बरे तर आहेत ना, आता कुठे आहेत? नम्रता सांगते, आई त्यांना काही नाही झालंय, ते वाचलेत. परंतु ही कोण व्यक्ती आहे जी पुन्हा पुन्हा त्यांच्या हल्ला करते, तेच मला कळत नाही आहे. सुप्रिया म्हणते, त्यांनी पोलीस कंप्लेंट केली का? मला तर वाटतं तुम्ही लवकरात लवकर पोलीस कंप्लेंट करायला हवी. जे काही होतंय ना, ते अतिशय चुकीचं होतं आहे. या दोघींचं बोलणं सुरू असतं, तेवढ्या शुभू त्यांच्यासाठी कोकम सरबत घेऊन येतो आणि त्यांना कोकम सरबत प्यायला देतो. पण या दोघींच्या बोलण्यावरून शुभूला समजतं की आकाशवर पुन्हा एकदा हल्ला झाला आहे. शुभू नाटक करतो, अरे देवा, हे कसं झालं? आकाशच्या मागे काय लागलंय? त्या व्यक्तीला तर शोधून काढायलाच पाहिजे. पण तो मनात विचार करतो, आकाशवर मी हल्ला करतोय, पण हे सगळं माझ्यावर उलटवायला नको. आता लवकरात लवकर हा खेळ संपवावा लागेल असा विचार शुभू करतो. आणि इकडे ईश्वरीच्या घरी सगळेजण मस्त ब्रेकफास्ट टेबलवर ब्रेकफास्ट करण्यासाठी बसलेले असतात. आणि तेवढ्यात आपला राजेश घरी परत येतो. सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणतो. राजेशला पाहून अंजली खूप खुश होते. बाकीचे कोणी त्याला काहीच बोलत नाही. अंजलीचाच आनंद ओसंडून राहत असतो. अंजली विचारते, अय्या आले का तुम्ही? कॉल का नाही केला? मी तुमच्या स्वागतासाठी ढोल नगाडे बोलवले असते ना. आणि राजेश म्हणतो, नाही नाही, त्यात काय एवढं, माझं काम झालं, मी आलो परत. अंजली म्हणते, चला नाश्ता करून घ्या. तर राजेश म्हणतो, नाही नाही, मी आता फ्लाईटमध्ये खाल्लंय, मला भूक नाही आहे जास्त. तर अंजली म्हणते, भूक जरी नसली ना, तरी कुटुंब प्रमुखाच्या खुर्चीवर बसून तुम्ही नाश्ता करायलाच हवा.
राजेश म्हणतो ठीक आहे. राजेश आजीजवळ येतो, आजीला नमस्कार करतो. आजी त्याला आशीर्वाद देते आणि अंजली ही राजेशला कुटुंब प्रमुखाच्या खुर्चीवर बसवणार इतक्यात ईश्वरी रमाकांतला घेऊन तेथे येते आणि या खुर्चीवर हात ठेवते. अंजली खूप चिडते की रमाकांत येथे आलाय. सगळेजण रमाकांतकडे रागारागाने पाहत असतात आणि मग अंजली ईश्वरीला जाब विचारते, हे येथे का आले आहेत? तर ईश्वरी उत्तर देते, कारण मला असं वाटतं हे कुटुंबाचे खरे कुटुंब प्रमुख आहेत आणि या खुर्चीवर बसण्याचा मान बाबांनाच मिळाला पाहिजे, त्यांनीच या खुर्चीवर बसावं. अंजली चिडून विचारते, तुला वाटल्याने काय होतं? कोण आहेस तू? आणि घरामध्ये पुन्हा एकदा वाद सुरू होतात. ईश्वरी काही बोलणार इतक्यात आजी म्हणते, अगं अंजू, जावई बापू आत्ताच आले आहेत ना, त्यांना फ्रेश होऊ दे, उगाच त्यांच्यासमोर वाद नको आणि जावई बापूंना तेथे बसू दे. त्यामुळे अंजलीचा चांगला जळफळाट होतो आणि राजेश विचार करतो, मी 2-3 दिवस बाहेर काय गेलो? हे काय घडलंय? इतकी वर्ष गायब असलेला हा रमाकांत परत कसा आला? म्हणजे एवढं सगळं मी मिस केलं. ईश्वरी ही रमाकांतला म्हणते, बाबा तुम्ही बसा या खुर्चीवर. परंतु सगळेजण हे खूप चिडलेत, त्यामुळे रमाकांतची इच्छा नसते. रमाकांत सगळ्यांकडे पाहतो तर अंजली आणि अर्णव त्याच्यापासून तोंड फिरून घेतात. ईश्वरी रमाकांतला खुर्चीवर बसवते आणि मग अर्णव म्हणतो, मला नाश्ता नाही करायचा आहे. अर्णव तेथून निघून जातो. ईश्वरी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण अर्णव काही ऐकत नाही. त्यामुळे ईश्वरीलाही वाईट वाटतं. रमाकांतसुद्धा खूप दुःखी होतो. मामी तोंड वाकडं करते आणि राजेश पुन्हा विचार करतो, हा रमाकांत कसा काय परत आला? आणि हा जेव्हा परत आला असेल तेव्हा घरात खूप मोठा धिंगाणा झाला असणार, कारण अंजली आणि अर्णवचा याच्यावर खूप राग आहे. अरे यार, मी सगळं मिस केलं, पण जाऊ दे, मिस जरी केलं असलं ना तरी आग लावण्याची चांगली संधी मिळाली आहे, असा विचार करून राजेश खुश होतो. तेवढ्यात रमाकांत खुर्चीवरून उठतो आणि म्हणतो, ईश्वरी बाळा, मी नंतर ब्रेकफास्ट करेल. ईश्वरी म्हणते, नाही बाबा, तुम्ही आत्ताच बसा. आणि ईश्वरी रमाकांतला पुन्हा एकदा खुर्चीवर बसवते. तेवढ्यात राजेश पुढे येतो आणि विचारतो, ईश्वरी मॅडम, तुम्ही यांना बाबा म्हणताय म्हणजे? ईश्वरी सांगते, हो जिजू, हे आपले बाबा आहेत. अर्णव सर आणि अंजलीताईंचे वडील आहेत, रमाकांत राजेश शिर्के. राजेश खूप आश्चर्य झाल्याचं नाटक करतो आणि मग अविनाश मामा राजेशची आणि रमाकांतची ओळख करून देतो. रमाकांतला सांगतो, हे आपले जावई बापू आहेत, म्हणजे अंजलीचे मिस्टर. आणि मग राजेश हा बाबांच्या पाया पडतो, रमाकांतच्या पाया पडतो. रमाकांत त्याला आशीर्वाद देतो. राजेश म्हणतो, सॉरी बाबा, मी तुम्हाला नाही ओळखलं, कारण मध्यंतरी माझा खूप मोठा अपघात झाला होता ना, त्यामुळे माझी स्मरणशक्ती गेली आहे. हे ऐकून रमाकांतला आश्चर्य वाटतं. तर अंजली चिडून म्हणते, ओ तुम्ही कशाला त्यांना सगळं सांगताय? त्यांना सांगण्याची काय गरज आहे? तर राजेश म्हणतो, काय अंजली मॅडम, असं का बोलताय? अहो ते तुमचे बाबा आहेत, त्यांना सगळं कळायलाच पाहिजे ना. आणि मग राजेश हा रमाकांतला विचारतो, तुम्ही तुमच्या नातीला कर्णिकाला भेटला की नाही? तर रमाकांत सांगतो, नाही, अजून नाही भेटलो. तर राजेश हा अंजलीला विचारतो, काय अंजली मॅडम, तुम्ही आजोबाची आणि नातीची भेट का नाही घडून आणली? आपल्या कन्नूलासुद्धा आजोबांचा आशीर्वाद हवायच ना. हे ऐकून अंजली खूप चिडते आणि म्हणते, मला नाही असं वाटत, कारण व्यक्ती फक्त वयाने मोठी असली की तिचा आशीर्वाद लाभतो असं नाही, त्या व्यक्तीचं मनसुद्धा मोठं असायला हवं. रमाकांतला वाईट वाटतं. अंजली ही राजेशवर चिडून म्हणते, मी ना माझ्या रूममध्ये जाते, तुमचं झालं की तुम्हीसुद्धा या. अंजली तेथून निघून जाते. रमाकांतला वाईट वाटतं आणि मग आजी ही राजेशला म्हणते, जावई बापू तुम्ही आतमध्ये जा आणि अंजलीशी बोला. राजेश म्हणतो, ठीक आहे. राजेश हा रमाकांतला म्हणतो, बाबा मी आहे बरं का, मी येतो थोड्या वेळात. रमाकांत म्हणतो, ठीक आहे. राजेश विचार करतो, हे सगळं काय सुरू आहे आणि माझी इंदोरी जिलेबी या रमाकांतच्या इतकं पुढे पुढे काय करते? जाऊ द्या, माझ्या बावड बायकोकडून सगळं समजेलच, असा विचार करून राजेश तेथून रूममध्ये निघून जातो. आणि इकडे अविनाश मामा हा ईश्वरीला म्हणतो, ईश्वरी तू सुद्धा बस. एक हात बांधलेला असताना तू पोहे बनवलेत ना, आता मी तुम्हाला दोघांना वाढतो. आणि मग तो ईश्वरीला खुर्चीवर बसवतो आणि या दोघांना पोहे वाढतो. आणि ईश्वरीलाच विचारतो, कसे झालेत पोहे? ईश्वरी म्हणते, छान झाली. आणि हे सगळं पाहून मामीचा चांगला जळफाट होतो की माझा बावळट नवरा या ईश्वरीच्याच पुढे पुढे करतोय. त्यामुळे मामी ही आजीला विचारते, आई तुम्हाला ब्रेड बटर देऊ का? आजी म्हणते, नको नको, जेवढं खाल्लं तेवढं बस आहे. त्यामुळे मामीचा चेहरा पाहण्यासारखा होतो. पण रमाकांतला मात्र वाईट वाटलेलं असतं आणि रमाकांत आता या घरात मी काय करतोय हाच विचार करत असतो आणि सगळ्यांना कसं मनवायचं
अर्णव सर आणि अंजलीताईच्या मनातील गैरसमज कसे दूर करायचे हा विचार ईश्वरी करत असते. इकडे राजेश हा रूममध्ये येतो आणि कन्नूशी खेळत असतो. कशी आमची कन्नू बाळ, बाबाची आठवण आली की नाही? आणि अंजली त्याच्याकडे रागारागाने पाहत असते आणि त्याला जाब विचारते, राजेश तुम्ही बाहेर असं का वागलात? मी तुम्हाला म्हणत होते ना त्यांच्याशी बोलू नका, मग त्या माणसाशी इतक्या आपुलकीने बोलायची काय गरज होती? राजेश विचारतो, अंजली मॅडम तुम्ही असं का बोलताय? शेवटी ते तुमचे वडील आहेत आणि तुमच्या वडिलांशी असं आपुलकीनेच बोलायला हवं ना? तर अंजली चिडून म्हणते, अहो तुम्हाला काही आठवत नाहीये, तुम्ही सगळं विसरला आहात म्हणून असं बोलताय. पण तो माणूस आम्हाला लहानपणी सोडून गेला होता. आम्हाला किती त्रास झालाय ना हे तुम्हाला माहीत नाहीये. आणि जरी तुम्हाला कळलं तरी तुम्ही त्यांच्याशी वाईट वागणारच नाही, कारण तो तुमचा स्वभावच नाहीये. तुम्ही खूप चांगले आहात ना? राजेश म्हणतो, अंजली मॅडम जरी मला काही आठवत नसलं ना तरी त्या व्यक्तीला पाहून मला खूप छान वाटलं, पॉझिटिव्ह वाटलं. घरात एखादी वडीलधारी व्यक्ती आली आहे असं वाटलं. आणि आपल्या घराला अशा एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीची गरजच होती ना. आणि आपल्या कन्नूला सुद्धा आजोबांचं प्रेम मिळेल. अंजली चिडून म्हणते, राजेश ना मला बापाची गरज आहे ना माझ्या कन्नूला आजोबांची गरज आहे. त्यामुळे आम्हाला असं कोणतंही नातं जोडण्याची इच्छा नाही आहे. राजेश तिला समजावून सांगतो, अंजली मॅडम नाती आपण नाही जोडत, ती आपोआप जोडली जातात. आणि तुम्ही कितीही नकार दिला तरीसुद्धा ते तुमचे वडील आहेत, कर्णिकाच्या आजोबा आहेत, हे सत्य तुम्ही नाकारू शकत नाही. आणि मला असं वाटतं तुम्ही झालं गेलं सगळं विसरून जावं आणि त्यांना आपलं वडील म्हणून पुन्हा एकदा स्वीकारावं. अंजली चिडून म्हणते, तुम्ही तर असंच बोलणार, कारण तुम्हाला सवयच लागली आहे ना. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला कितीही त्रास दिला तरीसुद्धा त्याला माफ करायचं, त्याच्याशी चांगलंच वागायचं. ईश्वरी आणि चिंटूबरोबर सुद्धा तुम्ही तेच करताय. त्यांनी तुमच्यावर इतके घाणेरडे आरोप लावले, तुमच्या विरुद्ध इतकी कटकारस्थानं केली, तरीसुद्धा तुम्ही त्यांना माफच केलं. आणि त्यांची बाजू घेऊन माझ्याशी भांडतात, मला समजून सांगतात. आणि आता तर त्या रमाकांत राजश्रीकीची सुद्धा बाजू घेत आहे. पण मला तुमची कोणतीच बाजू ऐकून घ्यायची नाहीये. राजेश म्हणतो, अंजली मॅडम मी बाजू घेत नाहीये, फक्त मला मनातून जे वाटते ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की ते तुमचे बाबा आहेत, इतक्या वर्षानंतर परत आलेत, तर त्यांनासुद्धा आपल्या मुलांचा सहवास हवा असेल, तुम्हालासुद्धा बाबांचं प्रेम मिळेल. अंजली चिडून म्हणते, जाऊ द्या, मला आहे ना या विषयावर तुमच्याशी बोलायचंच नाहीये, कारण एकतर काय घडलंय हे तुम्हाला माहीत नाहीये. आणि जरी मी तुम्हाला ते सांगितलं तरीसुद्धा तुमचा तो स्वभाव नाहीये, त्यामुळे तुम्हाला ते पटणार नाही. त्यामुळे मला या विषयावर बोलायचंच नाहीये. असं म्हणून अंजली ही कर्णिकासमोर येऊन बसते. राजेश खूप खुश होतो आणि म्हणतो, बावळट बायको, हळूहळू पहा मी तुमच्यात कसं भांडण लावतो, कारण माझा रोल हा भांडण संपवायचं नाही तर भांडण लावण्याचा आहे. असा विचार करून राजेश खूप खुश होतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. जेव्हापासून अर्णवचे वडील रमाकांत राजशिर्के घरात आलेत ना, तेव्हापासून मालिका पाहण्याची मजा वाढली आहे यात शंका नाही. मग ईश्वरी खरंच अर्णवच्या वडिलांना आणि अर्णवला एकत्र आणू शकेल का? या दोघातील गैरसमज दूर करू शकेल का? अर्णव आणि अर्णवचे वडील रमाकांत पुन्हा एकदा बाप लेकासारखे वागतील का? हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णव हा पुन्हा एकदा रमाकांतवर तोंडसुख घेणार आणि सगळ्या घरातील लोकांसमोर म्हणेल, तुला माहीत नाही आहे मी सिंदोर हा माणूस आहे ना, दगडाच्या काळजाचा आहे, दगडाच्या काळजाचा. त्याच्या काळजात हृदय नाही आहे तर दगड आहे, दगड. आणि आपल्या मुलांविषयी त्याच्या मनात प्रेम माया काहीच नाही आहे. असं म्हणून अर्णव हा रागारागाने रमाकांतला धक्का मारणार आणि त्याच वेळेस रमाकांतची जी झोळी असेल त्या झोळीतून रमाकांतच्या सगळ्या वस्तू खाली पडतील आणि या वस्तू पाहून सगळ्यांना जबर धक्काच बसेल, कारण या झोळीमध्ये रमाकांतने अर्णव आणि अंजलीच्या लहानपणीच्या वस्तू जपून ठेवलेल्या असतील. यात अर्णवची एक टोपीसुद्धा असेल, ज्या टोपीवर चिंटू असं नाव लिहिलेलं असेल. ही अर्णवची लहानपणाची टोपी आहे आणि ही टोपी पाहून सगळेच खूप इमोशनल होतील. ईश्वरी ही टोपी अर्णवच्या डोक्यावर पुन्हा एकदा घालणार आणि म्हणेल, सर तुम्ही आत्ताच तुमच्या बाबांना दगडाच्या काळजाचे म्हणत होते ना, पण त्यांचं हृदय हे दगडाचं नाही आहे. त्यांच्या हृदयात तुमच्याविषयी किती प्रेम आहे ना, हे या वस्तूवरून, या टोपीवरून दिसून येतं आहे. या बापाने इतकी वर्ष ही वस्तू जपून ठेवली आहे.
कोणासाठी? आपल्या मुलावरील प्रेमासाठी. हे ऐकून अर्णवसुद्धा रमाकांतकडे पाहत असेल. मग अर्णवला रमाकांतबद्दल प्रेम वाटणार का? अर्णव रमाकांतचा स्वीकार करणार का? त्याला बाबा अशी हाक मारणार का? हे सगळं पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.